माहिती असेल की दुर्दैवानं रात्री 10 वाजता खेड तालुक्यातील दहिवली इथं शेलारवाडी इथं लँडस्लाईड झाली. लँडस्लाईड म्हणण्यापेक्षा डोंगरच शिफ्ट झाला आणि त्याच्याखाली 3 व्यक्ती अडकलेल्या होत्या. त्याच्यामध्ये एका व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यामध्ये प्रशासनाला आणि NDRFला यश आलं आणि दोन्ही जे अजून आपण अपेक्षा करू की त्यांना देखील तशाच पद्धतीनं जिवंत आपल्याला बाहेर काढता येईल. परंतु NDRFने जी मगाशी मला माहिती दिली की ती शक्यता फारच कमी आहे, परंतु ते अजून आपल्याला दोन्ही व्यक्ती सापडलेलं नाही. तर मी आता प्रशासनाला एक सूचना आणि निर्देश दिलेले आहेत की आपल्याकडच्या लोकांची भावना असते मी घरातनं बाहेर पडणार नाही, तरी मी डोंगराच्या शेजारी राहत असलो तरी माझं आयुष्य त्या घरामध्ये गेलेलं आहे. तर आपल्या मार्फत मला जिल्ह्यातल्या अशा दरड प्रवणग्रस्त भागातल्या नागरिक बंधू भगिनींना एक आवाहन करायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचा आपला जीव आहे. जर प्रशासनानं आपल्याला तसं सहकार्य करण्याचं आवाहन केलं तर त्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांनी शिफ्ट झालं पाहिजे. त्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत. जे मृत व्यक्ती आहेत त्यांना तातडीची शासनाची मदत 4 लाखची आहे ती देण्याची देखील सूचना मी केलेली आहे. त्याच्यानंतर मी कशेडीच्या त्या लँडस्लाईड जिथं झाले तिथे देखील जाऊन आलो. तिथं देखील अख्खा डोंगर शिफ्ट झाला आहे. तिथे 2 घरांना जे काही डॅमेजेस झाले होते तिथं शासनामार्फत तर मदत मिळेलच, परंतु शिवसेना म्हणून देखील आम्ही त्या लोकांना मदत केलेली आहे. खेडच्या बाजारपेठेमध्ये मी जाऊन आलो. तिथं देखील परिस्थिती बघितली. आता मी चिपळूणमध्ये आहे. वाशिष्ठी नदीच्या पुराची देखील माहिती घेतलेली आहे. जगबुडीच्या पुराची देखील माहिती घेतलेली आहे. समाधानकारक एवढंच आहे या नद्यांचा गाळा काढल्यामुळं जी पूर्वी पाण्याची पातळी शहरांमध्ये प्रचंड पद्धतीने वाढत होती ती आता कमी व्हायला मदत झालेली आहे. पूर्ण परिस्थिती अतिशय नियंत्रणाखाली आहे. आमचे सगळे अधिकारी अतिशय जीव ओतून या संपूर्ण प्रक्रियेमध्ये लोकांबरोबर काम करत आहेत. नागरिकांचं देखील सहकार्य मिळत आहे. भविष्यामध्ये देखील 2-3 दिवस मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता आहे आणि त्या शक्यतेनुसार कोणालाही जीवितहानी होऊ नये आणि वित्तीय हानी होऊ नये यासाठी सतर्क राहावं याच उद्देशानं आज या चिपळूणच्या बैठकीचं मी आयोजन केलं होतं. त्यात मी याच्यावर प्रॅक्टिकली सांगितलं तर त्याची तर प्रॅक्टिकल काय आहे की 4 दिवसामध्ये आपल्याकडे जवळजवळ 700 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. 700 मिलीमीटर जर इन अँड ॲव्हरेज काढलं 8 दिवसाचं बरोबर ना, तर 700-750 मिलीमीटर पाऊस पडला. महाराष्ट्राच्या काही भागामध्ये 100 मिलीमीटर देखील पाऊस पडत नाही 4 महिन्यामध्ये. तो आपल्याकडे एका दिवसात 2 दिवसामध्ये पडतो. आपल्याकडची माती जी ती अतिशय भुसभुशीत आहे. मगाशी मिटिंग असताना मी जे मगाशी बोललो की आपण अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण झालं आमच्या मार्फत असेल, माउथ पब्लिसिटीनं असेल किंवा मीडियाच्या माध्यमातून असेल की कशेडी घाट कोसळला. कशेडी घाट अजिबात कोसळलेला नाही. 1 इंच देखील कोसळलेला नाही. बोगद्यात 1 किलो देखील माती नाही. तर मग नक्की काय झालंय जो मी शब्दप्रयोग मगाशी केला की सपाट रस्त्यापासून जवळजवळ डोंगर 200 मीटरवर आहे, पण तो 200 मीटरवरचा डोंगर पूर्ण शिफ्ट होऊन रस्त्यावर आला. आता हे कसलं कारण आहे? त्या डोंगराचा कोणी विचार पण केला नव्हता. 200 मीटरवरचा 150 मीटरवरचा डोंगर सरकून खाली येईल हे कोणाच्या ध्यानीमध्ये देखील नव्हतं. त्याच्यामुळे काही नैसर्गिक आपत्ती येत आहेत त्या भविष्यामध्ये आल्या तर आपण अलर्ट राहिलं पाहिजे. त्याच दृष्टीनं आजची बैठक होती. करोडो रुपये खर्च करून बांधला याच्याबद्दल तुम्हाला काही कारण नाही, पण त्याचं थोडं आपण कौतुक पण केलं पाहिजे. म्हणजे आपण सगळ्याच वाईट गोष्टी आहेत असं देखील गृहीत करून उपयोगाचं नाही. मुंबई गोवा महामार्गावर अनेक चांगल्या गोष्टी अशा झालेल्या आहेत जिथं आपल्याला असं वाटत होतं की ते स्वप्नवत होतं की होणारच नाही. जसं कोकण रेल्वेचा आमचा पानवलचा पूल होणारच नाही असं वाटत होतं, परंतु कोकण रेल्वे देखील सुरू झाल्यानंतर 4 वर्ष आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की पहिले 4 वर्ष बोगद्यामध्ये देखील दरड कोसळायचे आणि त्या गाड्या थांबायच्या. त्याच्यामुळे कुठेतरी पाण्याचा प्रश्न असेल, कुठेतरी नैसर्गिक आपत्ती असेल म्हणून या गोष्टी घडत आहेत. त्याचं समर्थन मी अजिबात करत नाही. याच सगळ्या गोष्टीसाठी परवा मी नितीन गडकरी साहेबांची भेट घेतलेली आहे. परंतु नैसर्गिक आपत्तीच्या पुढं कोणाचंच काही चालत नाही, परंतु ती भविष्यामध्ये जरी आली तरी आपलं काही डॅमेज होणार नाही अशा पद्धतीनं आपण काम करू. नाही मानवनिर्मित असेल तर ते अधिकार देखील प्रांतांना आहेत ना. जसं आपण अलर्ट मोडवर काही गोष्टी करतोय तसं प्रांतांनी अलर्ट मोडवर ते देखील कार्यक्रम करून टाकावा.
तर उपाययोजना म्हणजे खरं तर तुम्हीच मला सांगितलं पाहिजे की या 3 वर्षामध्ये एवढा पाऊस पडून सुद्धा पूर्वीची जी पाण्याची पातळी होती ती चिपळूणच्या पाण्याला ओलांडली का? त्याचं उत्तर तुम्ही काही जरी म्हटलं तरी नाही असं आहे. त्याच्यामुळं 11 मीटरची जगबुडीची आहे. 11 मीटर जगबुडी असताना आपल्याकडे फक्त पाणी थोडंफार वर आलं ते पण भविष्यामध्ये येऊ नये ती पण उपाययोजना आपण करू. परंतु वाशिष्ठी नदीचा गाळ काढल्यामुळं बऱ्यापैकी सुरक्षितता चिपळूणच्या शहराला मिळाली हे आपण नाकारू शकत नाही. ठीक आहे, विरोधक शेवटी टीका टिप्पणी करणार, त्यांचा तो अधिकार आहे, त्याला दुसरं काही काम पण उरलेलं नाही. परंतु मिसिंग लिंकच्या बाबतीमध्ये 2 दिवसामध्ये तो क्लिअर झाला आणि आजच मी श्वेतराजे भोसले साहेबांची स्टेटमेंट बघितली कशामुळे झालं होतं, काय झालं होतं, काय होतंय. त्याला परवा माझ्याकडे रत्नागिरीतलं मी जातानाच छत कोसळलं आपल्या रेल्वे स्टेशन. त्याची माहिती घेतली पाहिजे ना, त्याची माहिती आपण घेतली पाहिजे. कशामुळं कोसळलं, ते मानवनिर्मित आहे का की निसर्गनिर्मित आहे हे पण आपण पहिला नाही, हा दुसरा पाऊस थोडे टक्के, हा दुसरा पाऊस. त्याच्यावर विरोधकांना पहिला आपण देखील माझी विनंती सांगायची, पहिला पूर्ण अभ्यास करा आणि मग आमच्यावर टीका करा. आणि ते सगळं सांगतात ते तुम्ही ऐकता हे पण आमचं दुर्भाग्य आहे. त्याच्यामुळं 1 वर्ष नाही झालं, 2 वर्ष झाले. बघा, त्यांनी 1 वर्ष झालं म्हटलं तुम्हाला पटलं, आम्ही सांगितलं 2 वर्ष तुम्हाला पटत नाही. आता आमचा सांगण्याचा फरक असेल. बघा, फाईलच माझ्याकडे आहे त्याची, त्याचं काय करायचं बघतो जायच्या अगोदर. फाईलच माझ्याकडे नुसते फाईला उघडून पण बघा. नाही, मी स्वतः आता परशुराम घाटातून आलो. मी मगाशी जसं कोकण रेल्वेचं उदाहरण दिलं की श्रीधरन साहेब कोकण रेल्वेचे MD असताना त्यांनी हा ऐतिहासिक मार्ग पूर्ण केला. पण रेल्वे पूर्ण झाल्यानंतर देखील 4 ते 5 वर्ष आता आपल्याला देखील माहिती आहे की कुठेतरी लँडस्लाईड होत होती, कुठेतरी काहीतरी होत होतं, मग हळूहळू त्याच्यावर उपाययोजना झाल्या. आपल्याकडे मुंबई गोवा महामार्ग हा देखील ऐतिहासिक मार्ग आहे. आपल्याकडे प्रचंड चढ आहेत, उतार आहेत, या सगळ्या परिस्थितीतून तो बांधलेला आहे. त्याच्यावर देखील मार्ग निघतील आणि खरोखरच परशुराम घाटामध्ये निकृष्ट दर्जाचं काय झालं असं ते चौकशी करू आपण. पर्यायी व्यवस्था आपण अशी करतोय की एक जो जिल्हा परिषदेचा रस्ता आहे, परशुराम घाट बंद झाल्यानंतर जिल्हा परिषदेचा एक रस्ता आहे आपणच मार्गे, तर तो कशा पद्धतीनं मजबूतीकरण करायचा यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तशा सूचना पण दिलेल्या आहेत.